चला तर मंडळी, अंगारकी चतुर्थीसाठी गणपती बाप्पांच्या आवडीचे मस्त मोदक करूया. तर आज आपण कापसासारखे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र मोदक करणार आहोत. तर सुरुवातीला सारण तयार करून घेऊ. कढईमध्ये चमचाभर तुपामध्ये थोडीशी खसखस आणि ड्रायफ्रूट घातले आहे. आता 1 वाटी गूळ घालायचा. गूळ थोडासा विरघळला की यामध्ये 2 वाटी आपण जे खाऊन घेतलेलं ओलं खोबरं आहे ते घालायचं. सर्व छान मिक्स करून झालं की यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची. ते इथे आपलं मस्त असं सारण तयार झालं आहे. आता आपण करणार आहोत उकड. तर त्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप घालायचा. आता जितकं पाणी आहे ना तितकंच तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. सर्व छान मिक्स केलं की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायची आणि उकड एक साईडला ठेवायची. म्हणजे हे जे पीठ आहे ना हे छान मुरलं जातं आणि मग आपले जे मोदक आहेत ना मस्त असे मऊसूत होतात. तर बघा इथे उकड आता छान मळून घ्यायची. गरज लागलीच तर हाताला थोडं पाणी लावायचं. तर आज आपण मोदकाचा साचा न वापरता इथे मी मुदाळ वापरत आहे आणि यामुळे आपले मोदक ना अगदी मस्त कळीदार होतात. म्हणजे ज्यांना बोटांनी कळ्या पाडता येत नाही ना त्यांनी असं जरी केलं तरी छान मोदक तयार होतात. बघा बाहेरून याला मस्त अशा कळ्या आल्या आहेत आणि अगदी सोपी पद्धत आहे. फटाफट म्हणजे अगदी मिनिटामध्ये तुम्ही भरपूर मोदक इथे बनवू शकतात. आता यामध्ये जितकं हवं तितकं सारण भरायचं आणि याचं तोंड अगदी मस्त बंद करून घ्यायचं. तर बघा अगदी सुरेख आपला इथे मोदक तयार झाला आहे. छान कळीदार इथे आपला मोदक बनला आहे. अशा पद्धतीमध्ये नक्की मोदक करून पहा. जरी साचा नसेल तरी छान मोदक तयार होतात. आता चाळणीमध्ये एक सुती कपडा मी ठेवला आहे थोडासा ओला करून. यावर आता मोदक ठेवायचे. इथे मी थोडेसे केसरचे धागे घातले आहे म्हणजे मोदक अगदी दिसायला सुरेख दिसतात. तर पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलं आहे. यावर चाळण ठेवायची आणि आपल्याला एक 12 मिनिटासाठी मोदक छान वाफवून घेणार आहोत. तर बघा इथे मस्त असे आपले मोदक छान वाफवून झाले आहेत आणि एकसारखा मस्त रंग सुद्धा आला आहे केसरच्या धाग्यांचा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.